वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली। आमने सामने येणाऱ्या जागांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून झी 24 तासला कळतेय। या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल, दादा भुसे आणि उदय सामंतही उपस्थित होते। विधानसभेच्या निवडणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसार आणि प्रचार यासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेल्या अहवालावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। कपिल राव तुमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कपिल, महत्त्वाची बैठक काल वर्षा बंगल्यावर झाली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये काय नेमके चर्चेचे मुद्दे होते, काय काय तपशील बाहेर येतात? नक्कीच काल वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्याचबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्री, प्रफुल्ल पटेल, त्याचं दादा भुसे मंत्री, उदय सामंत अशा पूर्ण दोन्ही गटाच्या लोकांची मीटिंग पार पडलेली आहे। आपण पाहिलं होतं या आधीच, म्हणजे काल वर्षावरती बैठक पार पडण्याच्या आधीच दादा भुसे आणि उदय सामंत यांनी विधानसभेच्या पूर्ण जागेचा आढावा घेतला होता। त्या आढावाचा अपडेट मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर या बैठकीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गट आणि शिवसेना यांच्या ज्या एकाच जागा ज्यांचं रस्सीखेच होते आहे त्या ठिकाणच्या रस्सीखेचेबद्दल खास करून आढावा घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजना असेल अशा अनेक योजनांच्या सविस्तर प्रचाराबद्दल आढावा घेण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकर जागा वाटप व्हावे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि या मुद्द्यासाठी रस्सीखेच जागा आहे त्याचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी महत्त्वाची चर्चा झालेली आहे। ठीक, कपिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।